ऐन उन्हाळ्यामध्ये राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये पाऊस आणि गारपीट. राज्यात 2 दिवस वादळी पावसासह गारपिटीचा अंदाज. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पुढच्या आठवड्यामध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2,000 रुपये. आठवी प्रवेशासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ. आता 25 मार्चपर्यंत करता येणार अर्ज. तर प्रवेशासाठीची अंतराची अट सरकारकडून रद्द. राज्यात सिलेंडरच्या काळाबाजार विरोधात धडक कारवाई. 18 जणांना अटक. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा. भुजबळांची माहिती तर सरकारनं चुकीची माहिती दिल्यानं लोकांच्या रांगा. विरोधकांचा आरोप. अधिवेशन सोडून एकनाथ शिंदेंनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची घेतली भेट. मोदींसोबतची चर्चा सकारात्मक. शिंदेंचा दावा. तर शिंदेंपाठोपाठ उद्योगमंत्री उदय सामंत दिल्ली दौऱ्यावर गेल्यानं चर्चांना उधाण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. केंद्रीय संचालन समितीच्या बैठकीला राहणार उपस्थित. राजकीय चर्चा होणार का याकडे सर्वांचं लक्ष. सोनं चांदीच्या दरामध्ये मोठी उसळी. चांदी प्रति किलो 6,000 रुपयांनी महाग. तर सोनं 1,050 रुपयांच्या वाढीसह पोहोचलं 1,61,000 वर.